नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शनिवार 1 फेब्रुवारीला आहे गणेश जयंती. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. घरी जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी. तुम्हाला जर गणेश जयंतीला विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे दर्शन घेणे शक्य असेल तर या दिवशी जरूर तुम्ही मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घ्यावे. गणेश जयंती दिवशी बरेच जण गणेश जयंतीचा उपवास करतात. तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणारा संकष्ट चतुर्थीचा उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही हा गणेश जयंतीचा उपवास केला तरी देखील चालेल. गणेश जयंतीचा उपवास हा अतिशय साधा असतो. तर आपण या दिवशी रात्री हा उपवास सोडायचा असतो. एक वेळ फराळ करून म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन रात्रीचे सात्विक जेवण घेऊन आपण हा उपवास सोडायचा असतो. गणेश जयंतीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा कशी करावी याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे. तो व्हिडिओ बघा. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये वास्तुदोष असेल, आर्थिक अडचणीमुळे कर्जाचा बोजा झाला असेल तर आपण एक उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले एक सुंदर घर असावे आणि त्या घरामध्ये आपण सुखासमाधानाने राहावे. पण घर बांधत असताना काही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे होत नाहीत. कधी बजेट अभावी, कधी जागे अभावी, तर कधी वास्तुशास्त्राबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे आपल्या घरातील काही बांधकाम हे वास्तुशास्त्राच्या विरुद्ध दिशेला येते. परिणामी याचा खूपच वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो. तर आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते, नातेसंबंध बिघडतात, आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. पण बांधलेले घर परत वास्तुशास्त्राप्रमाणे करणे शक्य होत नाही. किरकोळ बदल आपण करू शकतो तरी देखील काही बदल करणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण काही साधे सोपे उपाय केले तर त्याचा खूपच फायदा आपल्याला होत असतो. तर आपल्याला हा उपाय गणेश जयंतीला करायचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला 3 हळकुंड लागणार आहेत. तर हे हळकुंड आपण आदल्या दिवशी आणून ठेवावेत किंवा त्या दिवशी सकाळी आणले तरी देखील चालेल. हे हळकुंड घेत असताना आपण चांगलेच हळकुंड घ्यायचे आहेत. तुटलेले किंवा किडलेले हळकुंड आपण घ्यायचे नाहीत. हळकुंडासोबत आपल्याला एक पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे. हे कापड आपण घेत असताना रुंदीला थोडे कमी असले तर चालेल, पण लांबीला थोडे जास्त असावे, कारण हे हळकुंड आपल्याला यामध्ये बांधायचे आहेत. आपली देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण हे 3 हळकुंड हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड हातामध्ये धरून आपल्याला 11 वेळा गणपती आतुरशीर्ष म्हणायचे आहे. आतुरशीर्ष किंवा गणपती स्तोत्र तुम्ही 11 वेळा म्हटले तरी चालेल. त्यानंतर हे 3 हळकुंड आपल्याला ह्या कापडामध्ये बांधायचे आहे. तर हे एकत्र बांधायचे नाही, तर एक हळकुंड एका ठिकाणी बांधायचे आहे आणि दुसरे हळकुंड दुसऱ्या ठिकाणी बांधायचे आहे. एकाच कापडामध्ये आपल्याला हे 3 हळकुंड वेगवेगळ्या ठिकाणी बांधायचे आहेत. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना नमस्कार करून आपल्याला हे हळकुंड बांधलेले कापड आहे ते आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती चौकटीला बांधायचे आहेत. तर हे तुम्ही बाहेरच्या बाजूने बांधू शकता किंवा आतल्या बाजूने बांधू शकता. डाव्या उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही हे हळकुंड बांधलेले कापड तुम्ही बांधू शकता. या उपायाने आपल्या घरामध्ये वास्तुदोषामुळे काही त्रास होत असेल तर तो कमी झालेला आपल्याला जाणवेल. गणेश जयंतीला आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला खूपच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल, आपले कर्ज वाढले असेल तर यातून सुटका होण्यासाठी आपण गणेश जयंतीला आपल्या देवघरासमोर बसून ऋणहरण गणपती स्तोत्र म्हणायचे आहे. आपण आपल्या देवघरातील गणपतीची मूर्ती असेल किंवा आपल्या देवघरासमोर बसून आपण हे ऋणहरण गणपती स्तोत्र 11 वेळा जरूर म्हणावे. यामुळे जी आपली आर्थिक संकटे आहेत ती कमी होणार आहेत. पण फक्त उपाय करून चालणार नाही, तर आपण कष्टही करायला पाहिजेत. अर्थात कष्टाला पर्याय नाही, कष्टही आपल्याला करायचे आहेत. आपल्या कष्टाला अध्यात्माची जोड मिळाली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, आर्थिक संकटे असतील, कर्ज वाढले असेल तर हे दोन्ही उपाय आपण या गणेश जयंतीला जरूर करावेत. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.